नमस्कार मित्रांनो, रामकृष्ण हरी. घरात अचानक फुलपाखरू दिसलं तर सावध व्हा, कारण यामागे एक असे रहस्य दडलेले आहे जे फार कमी लोकांना माहिती आहे. फुलपाखरू शुभ संकेत देते की एखाद्या मोठ्या बदलाची चाहूल, हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. आपल्या घरात अचानक एखादे सुंदर रंगीबेरंगी फुलपाखरू दिसले तर अनेकांच्या मनात असा प्रश्न निर्माण होतो की हे फुलपाखरू शुभ आहे की अशुभ. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण घरात फुलपाखरू दिसण्यामागील धार्मिक, आध्यात्मिक आणि लोकमान्यतेतील रहस्य जाणून घेणार आहोत. मित्रांनो, फुलपाखरू हे सौंदर्य, परिवर्तन आणि सकारात्मकतेचे प्रतीक मानले जाते. अनेक संस्कृतींमध्ये फुलपाखरू शुभ संकेत मानले जाते. असे मानले जाते की घरात फुलपाखरू येणे म्हणजे आनंद, सुख आणि चांगल्या बातमीचे आगमन होण्याची दाट शक्यता असते. काही लोकमान्यतेनुसार घरात पिवळ्या किंवा सोनेरी रंगाचे फुलपाखरू दिसल्यास आर्थिक लाभ किंवा शुभ कार्याची सुरुवात होण्याचे हे संकेत मिळतात. पांढरे फुलपाखरू हे शांती आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानले जाते. तसेच रंगबेरंगी फुलपाखरू आनंद, प्रेम आणि उत्साहाचे प्रतीक समजले जाते. धार्मिक दृष्टिकोनातून जर आपण पाहिले तर फुलपाखरू हे आत्म्याच्या प्रगतीचे आणि जीवनातील सकारात्मक बदलांचे प्रतीक मानले जाते. अनेकांना असे वाटते की फुलपाखरू आपल्याला निसर्गाशी जोडण्याचा संदेश देत आहे. वास्तुशास्त्रानुसार घरात नैसर्गिकरित्या फुलपाखरू येत असेल तर ते घरातील वातावरण स्वच्छ आणि सकारात्मक असल्याचे लक्षण मानले जाते. फुलपाखरे हे सहसा स्वच्छ, हवेशीर आणि आनंदी वातावरणाकडे आकर्षित होतात. मात्र काही गोष्टी आहेत त्या लक्षात ठेवणे हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. कोणतीही घटना पूर्णपणे शुभ किंवा अशुभ आहे असे निश्चितपणे सांगता येत नाही. फुलपाखरू घरात येण्यामागे नैसर्गिक कारणेही असू शकतात. घराजवळ जसे की झाडे असणे, फुले किंवा बाग असल्यास फुलपाखरे सहजपणे घरात येऊ शकतात. म्हणूनच अशा गोष्टींकडे श्रद्धा आणि विवेक या दोन्ही गोष्टी कोणातून पाहणे आवश्यक आहे. एकंदरीत काय तर घरात फुलपाखरू दिसणे हे बहुतांश लोकमान्यतांमध्ये शुभ, आनंददायी आणि सकारात्मक संकेत मानले जाते. ते जीवनात नवीन संधी, आनंद आणि परिवर्तनाचे प्रतीक समजले जाते. तुमच्या घरात कधी फुलपाखरू आले आहे का? त्यानंतर काही चांगली घटना घडली का? तुमचा अनुभव कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा. तसेच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.